मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप लाईक्स दिले, त्यासाठी खूप खूप थँक्यू। आजचा भाग सुद्धा ऐका, काय झालंय ते सुरुवातीपासून सांगते। काल आपण पाहिलं होतं की भरपूर तमाशा रंगला काव्या आणि तिच्या सासूमध्ये, आणि तिच्या सासूने शेवटी फरमान सोडलाच की तू आता गेस्ट रूम मध्ये राहायचंय। आता या पार्थ समोर चालू आहे या दोघींचा तमाशा। आता तो पार्थ बिचारा टेन्शन मध्ये, तो म्हणतो काव्याला गेस्ट रूम मध्ये का? नाही नाही नाही, नको नको, गेस्ट रूम मध्ये मी थांबतो हवं तर, त्यांना नको नको। हा तिच्यामध्ये जरा इमोशनली गुंतलाय। त्यावर आता मानिनी म्हणते अरे त्याच्यात त्रास कसला आलाय, तिला जायचे अभ्यास करायला तर जाऊ दे। पार्थ म्हणतो अगं आई, त्यांचं सगळं या रूम मध्ये सेट झालंय ना, मग त्यांना असं कशाला त्रास, नको नको, मी जातो गेस्ट रूम मध्ये। पार्थ काव्याची किती काळजी घेतोय हे बघून मानिनीला वाईट वाटतंय बरं का। काव्या शेवटी म्हणते पार्थ ऐकता का माझं, मी जाते गेस्ट रूम मध्ये, कारण मानिनी तिच्याकडे रागाने बघत असते। काव्या म्हणते आपली गेस्ट रूम वर आहे ना पार्थ, मग तिथे मला डिस्टर्ब नाही होणार ना, माझा अभ्यास छान होईल। इथे बाहेर रूम मध्ये सगळ्यांचीच ये जा असते, उगाच वरचेवर मला डिस्टर्ब झालं तर नको बरं पार्थ, तुम्ही हट्ट नका करू, माझं ऐकाल ना। कारण मानिनी तिकडनं डोळे वटारत असते बरं का काव्याला। काव्या आता प्लीज असं म्हणते पार्थला। मग पार्थ म्हणतो ठीक आहे काव्या, प्लीज वगैरे काही म्हणू नका, जा तुम्ही गेस्ट रूम मध्ये, हरकत नाहीये। शेवटी मानिनीच्या मनासारखं झालंच। मग पार्थ आता काव्यावर इमोशनल अत्याचार करतोय बरं का आज। पार्थ म्हणतो ठीक आहे, माझ्या बडबडीमुळे तुम्हाला दिवसा डिस्टर्ब नाही होणार, पण झोपताना मात्र तुम्हाला माझी बडबड डिस्टर्ब करेल बरं का। मग लगेच मानिनी या दोघांच्या मध्ये बोलत म्हणते अरे पार्थ, ती ना बॅगच घेऊन जायचं म्हणते, म्हणजे हिला यांना दोघांना समोरासमोर पण येऊ द्यायचं नाहीये। ये जादा हो गया प्रेक्षकांनो, जादा हो गया। आता मात्र पार्थ म्हणतो काय बॅग घेऊन वगैरे, हे काय काव्या सगळं? काव्या म्हणते हो ते अचानकच ठरलं माझं। मग पार्थ म्हणतो अचानक कसं काय ठरलं तुमचं काव्या? मग काव्या पटकन म्हणून जाते मी वचन दिलंय ना। पार्थ म्हणतो कोणाला वचन दिलंय? मग लगेच काव्या म्हणते हो पार्थ, मलाच वचन दिलंय मी, की आता मला तसं ठरवायचंय की मी आता छान अभ्यास करेल। पार्थ प्लीज तुम्ही आता मला डिस्टर्ब नका करू, मला अभ्यास करू द्या। असं म्हणून आता काव्या निघणार असते बरं का तिचं सामान घेऊन। लगली इथे त्यांनी सॅड सॉन्ग ऐकवलंय बाबा, ते दूर दूर चालली आज माझी सावली, ते भारी गाणं आहे प्रेक्षकांनो। पार्थला बिचारायला काही माहिती नाहीये या सासूचा आणि सुनेचा काय तमाशा झाला, त्याला काही समजे नाही, काय अचानक बॉम्ब पडला बाबा आपल्यावर। आता ती काव्या गेलीये तिचं सामान भरायला, आणि तोपर्यंत आपल्याला बराच वेळ ते गाणं ऐकवलंय, जे ऐकायला लई भारी वाटतं आणि या मालिकेचं फेवरेट गाणं आहे ते। आता ही काव्या सामान भरते आणि ते गाणं खूप वेळ आपल्याला ऐकू येतंय। पार्थ आपला तिच्याकडे लांबून बघतच राहतोय, काय भानगड काय आहे, त्याला काही समजे ना बिचारायला, पण त्याचं तोंड मात्र उतरलंय बरं का। म्हणजे भांडणं या दोघी सासा सुनाचे आणि शिक्षा पार्थला। ये कुछ ज्यादा हो गया, हे काय बरोबर नाही बरं का। तर बघा आता इकडे आलाय हा जीवा, आता या दोघांचं काहीतरी तिसरंच चाललंय बरं का, म्हणजे नंदिनी आणि जीवा यांची म्हणजे मस्त फुल ऑफ प्लॅनिंग चालू आहे लाईफची। आता ही काव्या रडते आणि पार्थचा जीव थोडा थोडा होतोय, आणि तिकडे बॅकग्राऊंडला ते सॅड म्युझिक वाजतंय, असं काय तो तुम्ही हा सीन बघताय बरं का। आणि आता इकडे जीवा आला बरं का ऑफिसवरनं नाही त्या मीटिंगवरनं। आता नंदिनी म्हणते अरे वा आलात तुम्ही। जीवा म्हणतो अगं नंदिनी, आय नो मी चुकीच्या वेळेवर सांगतोय तुला, पण प्लीज माझ्यासाठी एक कप चहा करशील का? नंदिनी म्हणते अहो प्लीज काय त्यात, सांगा की चहा करून दे म्हणून नंदिनी। मग जीवा म्हणतो हो ग बरोबर आहे तुझं, पण तू पण दमलेली असते ना, तुला असं काम सांगणं कसं तरी होतं। नंदिनी म्हणते ठीक आहे अहो, चहा करायला काही फार कष्ट नाही पडत, सांगा बरं कसा गेला तुमचा दिवस। ती काम करता करता बोलते बरं का त्याच्याशी, म्हणजे मध्येच फ्रीजमधनं दूध आणते, इकडनं लायटर घेते, म्हणून तुम्हाला अशी इकडे तिकडे पळताना ती दिसेल। जीवा म्हणतो तसं छान गेला आजचा दिवस नंदिनी, खूप लोकांना भेटून खूप दमलो। नंदिनी म्हणते इतक्यात थकलात जीवा, असं थकून कसं चालेल बरं? जीवा म्हणतो हो कळतंय मला, मी असं थकायला नाही पाहिजे, तू पण खूप काम करतेस, दिवसभर काम करून पुन्हा घरी येऊन काम करतेस, तू कधी असं नाही म्हणालीस, मी तर साधं तुला पाणी पण विचारलं नाही। आता हे यांचं संभाषण भरकटलंय बरं का। तर असो, नंदिनी म्हणते ठीक आहे हो, इतकं मनाला नका लावून घेऊ, तुम्ही या गोष्टीचा विचार करताय हे खूप आहे माझ्यासाठी। बरं जाऊ द्या, बरं तुमच्या कामाचं काय झालं ते सांगा, मला ते ऐकायचंय, त्यात मला इंटरेस्ट आहे, सांगा की काय झालं।
जीवा म्हणतो हो, मला पण तुला तेच सांगायचं होतं. मग नंदिनी म्हणते कोणाकोणाला भेटलात तुम्ही? मग जीवा म्हणतो अगं भेटलो तसं बऱ्याच लोकांना, पण फंडिंग करण्यात काही लोकांचा इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे जरा. मग नंदिनी म्हणते ठीक आहे जीवा, लगेच सगळं पॉझिटिव्ह होईल असं नाही ना, आत्ताच तर सुरुवात झाली आहे ना जीवा. ठीक आहे, हरकत नाहीये, पण आपण उमेद हरायची नाहीये. रोज सकाळी उठायचं, छान स्वतःला स्माईल द्यायची आणि ठरवायचं सगळं पॉझिटिव्ह होणार आहे. मग बघा सगळं छान होईल तुमच्या आयुष्यात. असं चुटकीसरशी आता तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. जीवा म्हणतो खरंच का गं नंदिनी, खरंच असं होईल? नंदिनी म्हणते हो होणार, नक्की होणार. अहो तुमच्यामध्ये समोरच्याला कन्व्हिन्स करायची कमाल जादू आहे. विसरलात का तुम्ही? आनंद निवासला मोठं डोनेशन मिळवून दिलं होतं तुम्ही. जीवा म्हणतो अरे हो, असं कसं विसरेल, लक्षात आहे ना माझ्या. नंदिनी म्हणते मग तसंच करायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला लो फील होईल ना, तेव्हा तुमच्या बोलण्याने समोरच्याला तुम्ही छान गोष्टी समजावून सांगता. जीवा म्हणतो जमेल का ग नंदिनी मला? नंदिनी म्हणते जमेल जमेल. अहो जो मुलगा अंडर 15 मध्ये 5 बॉलमध्ये समोरच्या टीममध्ये जिंकवतो त्याला सगळं शक्य आहे हो. जीवा म्हणतो ओय नंदिनी, तुला कसं काय माहिती? मग नंदिनी म्हणते हो माहिती आहे मला, आई बोलता बोलता बोलून गेल्या एकदा, त्यामुळे मी लक्षात ठेवलं, पण उमेद नका हरू जीवा. जीवा म्हणतो नंदिनी त्या बाबतीत अजिबात चिंता नाहीये मला, कारण माझी उमेद माझ्या सोबत राहते. मग आता नंदिनी म्हणते कोण? जीवा म्हणतो ही काय माझ्या समोर उभी आहे. आणि नंदिनी थोडीशी अशी ऑकवर्ड फील करते आणि मग लगेच विषय बदलून चहा करते. मग जीवा म्हणतो नंदिनी मला विचारलंस तू आल्या आल्या माझा दिवस कसा गेला ते, तुझा दिवस कसा गेला ते सांग ना. नंदिनी म्हणते अहो काय ना, आनंद निवासमध्ये रोज हॅपनिंग काही घडत नाही तसं, पण आमच्याकडे पण महत्वाची मीटिंग होती बरं का आज. जीवा म्हणतो वा वा, काहीतरी इंटरेस्टिंग प्लॅनिंग सुरू आहे वाटतं. मग नंदिनी म्हणते हो म्हणजे काय, परवा आनंद निवासची 10वी ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठीच मीटिंग चालू आहे आमची, सगळे एक्सायटेड आहेत जाम. जीवा म्हणतो काय सांगतेस नंदिनी, सुपर, आपण ना मिळून काहीतरी छान प्लॅन करूया आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरीसाठी. नंदिनी म्हणते नाही जीवा, आधी तुमच्या कामाचं काय, तुम्ही हातात काम घेतलंय ना ते मार्गी लावा. मला माहिती आहे तुम्ही आनंद निवासच्या कामात मदत करता, पण. जीवा म्हणतो हो 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 तुझं करेक्ट आहे, पण हा महत्वाचा इव्हेंट आहे ना, 2 दिवसांनी काय फरक पडणार आहे? नंदिनी म्हणते नाही बरं, तुम्ही आता एकाच गोष्टीवर फोकस करा आणि ऐका ना माझं. अहो तुमची गाडी रुळावर आली की मला छान वाटेल. जीवा म्हणतो तुला छान वाटत असेल ना, मग मी जोमाने कामाला लागतो. नंदिनी म्हणते मला पण आता जोमालाच कामाला लागायचंय, रेखाताईला फोन करायचा आहे, आनंद निवाससाठी वस्तू मागवायच्या आहे. जीवा म्हणतो ओ ओके ओके चिल, सगळं होईल, लोड घेऊ नकोस. आणि मला नाही वाटत की आनंद निवासचं काम करण्यात तुला लोड येत असेल. मग नंदिनी म्हणते ज्या वास्तूच्या नावातच आनंद आहे त्यासाठी काम करायला आनंद नाही होणार तर काय होणार? जीवा म्हणतो एक्झॅक्टली नंदिनी, ती जागा कायम तशीच राहो हं. नंदिनी म्हणते हो राहणारच, पण ना काय झालंय की आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच त्या जागेचं रिन्युअल भरायचंय, ते करायचंय बघा. मग आता जीवा म्हणतो होईल वत्सा, सगळं तुझ्या मनासारखं होईल, तथास्तु. अगं पुढच्या 50 वर्षासाठी ते रिन्युअल होईल. मग नंदिनी म्हणते थँक्यू, हे घ्या जीवा चहा. जीवा म्हणतो थँक्यू हा गरजेचा होता. थोडक्यात सांगायचं तर चहा पिता पिता एवढ्या गप्पा यांच्या रंगल्या आणि नवीन प्रोमो आल्या सकाळी सकाळी. हे दोघं एकमेकांच्या मिठीत येतात, जीवाचं कसलं तरी काम होतं म्हणून, आणि नंदिनी त्याला बोलून जाते की मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. आणि जीवा म्हणतो तू मला माझ्या सोबत नाही माझ्या समोर हवी आहेस, असं काहीतरी बोलतो. आणि ते ऑड फील करतात, अरे आपण काय मिठीत आलो वगैरे. आता इथून पुढे पार्थ आणि काव्याचा सीन त्यांनी दाखवला. आता पार्थ काव्याला इमोशनल टॉर्चर करतो बरं का. ही बॅग भरायला लागते ना गेस्ट रूम मध्ये जाण्यासाठी. पार्थ तिला विचारतो काय झालं काव्या, नक्की काही प्रॉब्लेम आहे का? काव्या म्हणते नाही काही नाही. मग पार्थ म्हणतो कोणाला फसवताय, मला की स्वतःला? मग काव्या तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तिचं सामान भरत असते. पार्थ आता पुन्हा तिला विचारतो खरं सांगा ना काव्या, काय झालंय? तुम्ही खुश व्हायला पाहिजे होतं, तुम्ही रूम सोडून जाताय. काव्या म्हणते असं का वाटतंय तुम्हाला? पार्थ म्हणतो हा मग काय, हा निर्णय तुमचाच आहे ना रूम सोडून जाण्याचा. आणि तसंही आता तुम्ही तिकडे गेस्ट रूम मध्ये जाल, माझी कटकट नसेल ना तुमच्या मागे, तुम्हाला बेड शेअर करावं लागणार नाही, एसीचं रूम टेम्परेचर तुम्हाला पाहिजे तसं सेट करता येईल, माझी कटकट नसेल, तुम्हाला त्रास द्यायला कोणी नसेल, तुम्हाला अभ्यासावर फोकस करता येईल कारण तुम्हाला माझं टेन्शनच नसेल ना. अरे यार काय चाललंय यांचं बोलणं. आता पुढे तो म्हणतो ठीक आहे फोकस करा, अभ्यास करा तुमचा.
तरी काव्या त्याच्याकडे बघतच नाही, तिचं सामान भरण्यात ती दंग असते. शेवटी पार्थ म्हणतो, खरंच तुम्ही तुमच्या इच्छेने चाललात ना काव्या? आता ती दचकते, त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हो पार्थ. मग पार्थ म्हणतो, नाही नेहमीसारखा तुमच्या चेहऱ्यावर उत्साह का दिसत नाहीये मग? आता काव्या काहीच बोलत नाही, थोड्या वेळ शांत बसते आणि मग म्हणते, कसं असतं ना पार्थ, काय येते की एखाद्या जागेची सवय झाली ना आपल्याला की ती जागा सोडून जाताना होतो ना त्रास, तसं काहीच होतंय मला, बस दुसरं काही नाही. पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे जागा सोडून जाणार याचा वाईट वाटतंय तर? काव्या आता पुन्हा त्याच्याकडे बघते बरं का, नुसतं इमोशनल टॉर्चर चालू आहे एकमेकांना प्रेक्षकांनो. आता काव्या म्हणते, आणखीन कशाचं वाईट वाटणार आहे मग मला? पार्थ म्हणतो, काही नाही, जाऊ द्या सोडून, कशाचं नाही. मग हा तिला म्हणतो, ठीक आहे हरकत नाहीये, तुम्ही चाललात गेस्ट रूम मध्ये, तुमचं माहिती नाही पण मी तुम्हाला खूप मिस करेल. आता तो काय काय बोलतो बघा प्रेक्षकांनो, सॉरी जरा इमोशनल सीन आहे पण बाई मला आला हसू, मला येतं कधी कधी काही आठवतं ना हसू येतं. आता तो काय म्हणतो बघा काव्याला. आता जेव्हा पार्थ असं बोलत असतो तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे काव्या, माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं रागवणं या कारणाने तरी तुम्ही बोलत होतात तुम्ही माझ्याशी, आणि तसंही तुम्ही असंही कुठे इतकं लांब जाताय म्हणा, गेस्ट रूम मध्येच तर आहात ना वर, नाही आधेमध्ये येत जा माझ्याशी बोलायला, नाही तर मी येत जाईल ना तुमच्याशी बोलायला. आता ते अजून एक स्ट्रिक्ट यांना अट घातली आहे बरं का, की एकमेकांच्या समोर पण नाही यायचं. काव्याला आता आठवतं की मानिनीने सांगितलंय की माझ्या पार्टच्या जवळ पण नाही यायचं, म्हणून लगेच काव्या आता गडबडते आणि तिचं सामान भरून म्हणते, नाही तुम्ही काही असं येऊ नका माझ्याशी बोलायला. आता पार्थ म्हणतो, असं काय करता, 5-10 मिनिटं माझ्याशी बोलला तर काय फरक पडणार आहे तुम्हाला? काव्या म्हणते, तुम्हाला नाही सांगितलं ना तर नाही यायचं. पार्थ म्हणतो, असं काय करताय काव्या, काय एवढा इश्यू झालाय? आता काव्या म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, पार्थ नका येऊ म्हणजे नका येऊ. पार्थ म्हणतो, अरे पण अहो असं काय करता, मला बोर झालं तर मग मी काय करू? अहो असं काय करता काव्या, विरंगुळा म्हणून नाही मला नाही माहिती, मी तुमची परमिशन नाही मागते, मी येणार म्हणजे येणार, माझं ठरलं, फायनल आहे. काव्या आता अजून चिडते त्याच्यावर आणि म्हणते, सांगितलं ना तुम्हाला नाही यायचं म्हणजे नाही यायचं, प्रत्येक वेळेला काय खरं करता हो स्वतःचं, कधीतरी ऐकत जा ना माझं, नाही सांगितलं ना तर नाही यायचं, अजिबात नाही यायचं. आता लगेच पार्थ म्हणतो, बापरे एवढा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी येण्याचा? म्हणजे यांचं बरं चाललं होतं ना, उगाच ही बाई आली आणि यांच्या भांडणं लावून गेली ना प्रेक्षकांना, काही अर्थ आहे का? असो, आपल्या नशिबात फक्त भांडणं पाहणंच आहे, एवढंच आहे. जाऊ द्या. आता पार्थ हळूच म्हणतो, मग तुम्हाला फोन करू का मी, फोनवर बोललं तुमच्याशी तर चालेल का तुम्हाला? आता ते पण बॅन आहे का काय, असं पार्थला टेन्शन आलं. आता शेवटी काव्या म्हणते, सॉरी पार्थ, मी रागाच्या भरात तुम्हाला ओरडले. पार्थ ऐका ना, आता रागाने उगीच काहीही तुम्हीही करायला जाऊ नका, मी सांगते ते ऐका. आता पार्थ चिडतो आणि म्हणतो, मग काय करू? नाही तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर केल्या त्या एका रात्रीत सोडून देऊ का, जशी तुम्ही रूम सोडून चाललात तसं? काव्या, तुमच्यासोबत राहताना ज्या अंगवळणी गोष्टी मला पडल्या त्या सोडून देऊ का, जशी तुम्ही रूम सोडून चाललात तसं? काव्याला आता वाईट वाटते, ती रडते पडते. आता हा पण रडायला लागतो पार्थ आणि म्हणतो, तुमचं माहित नाही मला काव्या, पण मी मात्र नाही विसरणार या गोष्टी. तुमचं चिडणं, माझ्यावर फिसकारणं, या बेडवरती उलटं सुलटं झोपणं, माझं बोलणं, तुमचं वैतागणं, काय काय बोलतोय बघा प्रेक्षकांना. पार्थ पुढे म्हणतो की देशमुख म्हणून तुमचं मला हाक मारणं, युनिव्हर्सला काहीतरी मागणं, मी कसं विसरू हे सगळं काव्या, कसं शक्य आहे? तुम्हाला जमेल हे सगळं विसरायला? जसं काही भलते लांब चालले हे, पण असो आता काव्याने त्याला नियमच घालून दिले म्हटल्यावर काय बोलणार? पार्थ म्हणतो, एकदाही तुम्हाला वाटलं नाही काव्या, हा निर्णय घेण्याच्या आधी माझ्याशी बोलावं? आईकडून कळतं मला की तुम्ही गेस्ट रूम मध्ये चाललात. काय आहे हे काव्या? अहो 4 महिन्यानंतर जी गोष्ट घडणार आहे त्याचा विचार करून करून मला वेळ लागायची वेळ आली आहे, आणि तुम्ही मला आत्ता सोडून जायच्या गोष्टी करताय. काव्या आता तिचं हृदय एकदम घट्ट करते आणि म्हणते, काय करणार पार्थ, जावं लागेलच ना मला. जी गोष्ट 4 महिन्यानंतर घडणार आहे ती आजच घडली तर चांगलं आहे ना. एका अर्थी चांगलं झालं ना पार्थ, आपण असे एकत्र राहू, एकमेकांमुळे एकमेकांना लागलेल्या सवयी हे सगळं हळूहळू होईल ना कमी पार्थ. आता ती हे सगळं बोलताना चाचरत असते काव्या जरा. काव्या त्याला म्हणते की हे बघा, आपण जर आत्ताच लांब राहिलो तर नवीन गोष्टी अंगवळणी पडतील ना आपल्या. 4 महिन्यानंतर एकमेकांना विसरण्यापेक्षा हे बघा पार्थ, मी ना एक माणूस म्हणून आपल्याला जो काही त्रास होणार आहे ना पार्थ, 4 महिन्यानंतर तो त्रास होऊ नये याची नेट प्रॅक्टिस होईल ना आपल्याला आत्ताच. पार्थ आता जरा रडतो, इमोशनल होतो आणि म्हणतो, कमाल आहे काव्या तुम्ही, उद्या होणारा त्रास
कमी व्हावा म्हणून त्याचा सराव तुम्ही आत्तापासून करताय, वा. आता काव्या म्हणते हो तसंच समजा पार्थ, हवं तर काहीसं. बरं, मी आता गेस्ट रूममध्ये चालली आहे हं. काव्या आता निघते तेव्हा पार्थ म्हणतो खरंच निघणार आहात तुम्ही? काव्या म्हणते सॉरी, मी आय मीन टू से मी अजून थोडा इमोशनल अत्याचार बाकी आहे. आता ही काव्या म्हणते मी निघते हं, असं म्हणून आता ती बॅग घेऊन चालली पुढे पुढे दरवाजाकडे. आता ते एवढ्या वेळ त्यांनी पुन्हा ते लग्नानंतरचं आ करून गाणं ऐकवलं आणि मग जाता जाता काव्या विचार करते काय होते हे, मला इतका त्रास का होतोय, मला काहीतरी सुटते असं का वाटतंय, मला तर एकच मजला वर जायचंय तरी या खोलीतून माझा पाय निघतच नाहीये, माझा या खोलीमध्ये जीव जडलाय की. आता तेवढ्यात पार्थ समोर येतो, म्हणजे ती अशी चाललेली असते दाराकडे, मग मागून तो असा तिच्या जवळ येतो आणि तिला एकदम म्हणतो काय झालं काव्या, तुमचा जीव जडलाय. काव्या तुमचा फक्त या खोलीमध्ये जीव जडलेला नाहीये, विचार करा काव्या, अजूनही विचार करा, वेळ गेलेली नाहीये. अहो ही रूम तुम्ही सोडताय याचा अर्थ असा झाला की विंडो सीट मिळत नाही म्हणून ट्रेनच सोडून द्यायची. प्रेक्षकांनो कधी कधी या मालिकेतले डायलॉग भयंकर असतात, माझ्या डोक्याच्या वर जातात आणि कधी कधी फारच चांगले असतात. तर असो, पार्थ असं म्हटल्यानंतर त्याला ती समोर घड्याळ दिसते बरं का. आता काव्या निघून जात असते, लगेच हा म्हणतो थांबा ना काव्या. आता काव्या त्याच्याकडे बघत राहते, आता एकमेकांकडे बघतातच इतक्या वेळ की विचारू नका. मग आता तो ती घड्याळ घेतो, बाजूला टेबलवर घड्याळ असते ना तिची, ते ट्विन घड्याळीपैकी तिचं जे घड्याळ आहे ना ते. आता काव्या ते घड्याळ बघते आणि म्हणते पार्थ हे घड्याळ बंद आहे. पार्थ आता तिच्या हातात देतो ना घड्याळ, म्हणून ती असं म्हणते काव्या त्याला. मग पार्थ म्हणतो सॉरी काव्या, त्या दिवशी माझं घड्याळ फुटलं तेव्हा याचं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं. काय आहे ना, हे घड्याळ जे आहे ना ते स्वतःच्या मर्जीने नाही चालत, हे घड्याळ आपल्या हाताच्या नाडीवरती चालतं. हे ऐकल्यावर काव्या अजून इमोशनल होते बरं का, आणि पार्थ तिच्यापेक्षा जास्त इमोशनल होतो. तो आता काव्याच्या हातामध्ये ते घड्याळ घालतो आणि तिच्याकडे बघतो. काव्या रडते. पार्थ म्हणतो हे बघा, हे घड्याळ बघा, आता माझ्या हाताच्या नाडीवर चालतंय ना. दोघे एकमेकांच्या घड्याळीकडे बघत असतात. पार्थ म्हणतो हे बघा, माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे, ज्या दिवशी माझी नाडी बंद पडेल त्या दिवशी हे घड्याळ सुद्धा. प्रेक्षकांनो खरं तर इमोशनल सीन आहे. आता काव्या पार्थला पुढे काही बोलू देत नाही आणि त्याच्या तोंडावर हात ठेवते. आता तसं लॉजिकली पाहायला गेलं तर हातातून घड्याळ काढून ठेवल्यावरही ते बंद पडू शकतं ना. असं कोणी सांगितलं की नाडी बंद पडल्यावर घड्याळही बंद पडेल? हां, हातावर घातल्यावर बंद पडेल बाबा, ते समजलं. पण असो, जाऊ द्या, जास्ती ॲनालिसिस करून डोकं खराब करण्यात अर्थ नाहीये. असा होता बाबा आजचा एपिसोड. मी म्हटलं ना कालचा एपिसोड छान दाखवला आणि आज बराच इमोशनल अत्याचार दाखवला. तर असो, आज हा एपिसोड संपला. तर ती काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि एकमेकांकडे हे बघून रडतात दोघं जण. मजबुरी आहे, काय करणार. आता या सिच्युएशनला तुम्ही कुठलं हो गाणं सुचवाल प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. मला काही आठवे ना, म्हणजे नेमकं आता काय बाबा, म्हणजे आता हिला जायचं नाहीये, त्याला सोडून पण जावं लागतंय, काय बरं गाणं सुचवावं या सिच्युएशनला. हां, परदेसी परदेसी गाणं सुचेल नाही का, मस्त वाटेल हे गाणं या सिच्युएशनला. असो, जर अशी गंमत केली तर हा एपिसोड संपला. आता पुढच्या प्रोमोमध्ये वसू आत्या नंदिनीच्या मागे हात धुवून लागल्या आहेत, कोणाशी तरी फोनवर बोलतात आणि म्हणतात मला त्या नंदिनीला सरप्राईज द्यायचंय, मला माहिती सांगा असं म्हणतात त्या. आणि इकडे पुन्हा पार्थ काव्याच्या मागे लागतो आणि म्हणतो काव्यात थांबा ना, कुठे चाललात, चला ना खाली रूममध्ये. आता हे दोघं नवरा बायको बोलत असताना ती मानिनी तिथे जाते आणि काव्याकडे रागाने बघते, कारण पार्थने तिचा हात हातात घेतलेला असतो म्हणून. अरे यार, त्या काव्याला बोलायपेक्षा मानिनीने स्वतःच्या पोराला आवरावं नाही का प्रेक्षकांनो. तर असो, आता बघू काय काय तमाशे होत आहेत, काव्या स्वतःला कशी निर्दोष सिद्ध करते वगैरे वगैरे. असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.